अभिमन्यू पवार सध्या आपल्या सोबत आहेत, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक, आणि जेव्हा ही घटना घडली तेव्हा अभिमन्यू त्यांच्या सोबत होते. अभिमन्यूजी, कृपया आम्हाला सांगू शकाल का की नेमकं काय काय घडलंय? नाही, लातूरचा आम्ही शिवार संवादचा आणि जलदची कामं पाहून आम्ही निघालो मुंबईकडे. हो हो बरोबर 11:50-55 आम्ही टेक ऑफ घेतला आणि जवळपास एक 70-80 फुटावरून ते अचानक चुकीचं वाटत होतं काहीतरी, ते खाली कोसळलं आणि दुर्दैवानं असं की ते विजेचे तार कोसळला. परंतु ईश्वर कृपेनं काही झालेलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेचे मुख्यमंत्र्यांना असलेले आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा याच्यामुळे कोणालाही काय झालेलं नाही. आमचे केतन पाठक म्हणून पीआरओ त्यांच्या डोक्यात थोडासा मार लागलेला आहे. अभिमन्यूजी, पण त्या बोला ना, बोला. त्या क्षणी नेमकं काय झालं, म्हणजे तुम्हाला केव्हा जाणवलं, किती मिनिटात ही घटना घडली टेक ऑफ नंतर? टेक ऑफ नंतर अगदी 2-3 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये असं वाटलं की काहीतरी चुकीचं टेक ऑफ झालेलं आहे. कारण आम्ही आता नेहमीच चापाने क्रॉस करतो, त्यावेळेस ते टेक ऑफची दिशा थोडी चुकलेली अशी वाटली आम्हाला. तर ते जाणवलं की काहीतरी चुकीचं झालंय. तर तेवढ्यात तर ते खाली कोसळला. म्हणजे जवळपास 70-80 फुटा फारसा गेला असेल ते विमान ह्याच्या वर. पायलट्सनी काही सूचना दिल्या? म्हणजे पायलट्सनं काही संवाद साधला? नाही, काही संवाद साधायच्या आत तर खाली कोसळला ते. तुम्ही एकमेकांशी काही बोललात त्यावेळी? आम्ही बोलला, काही नाही, ऍक्सिडेंट झाला, गॉड गॉड करतो, दुसरं काय नाही. कसला आवाज झाला, म्हणजे काय इंडिकेशन, सायन्स काय मिळाले की काहीतरी गडबड आहे? आता काहीतरी गडबड आहे साईन मिळून गेली होती. जेव्हा हे हेलिकॉप्टर खाली कोसळलं, म्हणजे ते किती फूट उंचीवर होतं साधारणतः जेव्हा ते कोसळलं तेव्हा? साधारण 100 फुटावर होतं जवळपास. अच्छा अच्छा. आणि जेव्हा हे जमिनीवरती आलं तेव्हा म्हणजे कोणी कुणाला पहिल्यांदा धीर दिला, कोणी कुणाला पहिल्यांदा सावरलं, कोण कुणाशी पहिल्यांदा बोललं? सावरण्याच्या मदतीनं आम्ही सगळेच एकमेकांच्या अंगावर पडलो. सगळेच एकमेकांच्या अंगावर पडलो, असं ओरडत होतो आम्ही एकामध्ये. असं काही विशेष काही कळण्याच्या आत तर घटना घडून गेली. आणि मला वाटतं की बसवर पडला असं वाटतं. बसला पंखा लागलेला आहे. एक आपली एसटी महामंडळाची बस आहे, तर बसचा बहुतेक ऍक्सिडेंट झाला. बसला पण काहीतरी हे झालेलं असणार आहे. तुम्ही खरं तर म्हणालात की लगेचच ही घटना घडली, म्हणजे लगेचच ते खाली कोसळलं, पण किती पुढे गेलं होतं हे हेलिकॉप्टर? पुढं म्हणजे जिथून टेक ऑफ आहे तिथून वरती गेलो आम्ही, जवळपास 70-80 फुटावर गेला असेल. पुन्हा खाली कोसळलं. तर ते स्ट्रीपचे ते हेलिपॅडचं ते अंतर आहे 100 फुटाचं अंतर, 100 फुटाचं अंतर, 100-150 फुटाचं इथं कोसळलं ते. अभिमन्यूजी, तुम्ही सगळेजण सुरक्षित आहात ना? म्हणजे कुणाला काही लागलेलं नाहीये, इजा नाहीये? कुणालाच काय झालं नाही. आमचं केतन पाठक म्हणून आमचे पीआरओ आहे, त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे. त्याचं ट्रीटमेंट झाली आहे. काय एवढं काय सिरियस नाहीये, पण ते ब्लड झालेलं आहे, तर ब्लड निघालेलं. विशेष काही नाही, मार लागला. आता परतीचा प्लॅन तुमचा कसा आहे? म्हणजे परतीचा आता मी लातूर एअरपोर्टला जातोय. लातूर आम्ही विमान मागवलंय दुसरं. 2.5 वाजता आम्ही टेक ऑफ करतो मुंबईकडे. ज्यांना लागलेलं आहे त्यांची प्रकृती ठीक आहे? एकदम ठीक आहे. थँक्यू सो मच. हो हो अभिमन्यूजी, खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आपल्यासोबत होते. त्यांनी स्वतः सांगितलेले ते त्यावेळेला होते मुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा ही दुर्घटना घडली, जेव्हा हा अपघात घडला.